कोण हाय मला तुझ्या नखाची सर नाही तिला तुझ्या बाजून कोण हाय मला तुझ्या नखाची सर नाही तिला सोडून दिली ग भांड रंभा माझी रंभा ग रंभा ग जीवाची लाडकी. तर मित्रांनो, आपण जो आता प्रोमध्ये टेटस एडिटिंग बघितलेला आहे तो क्रिएट करणं अगदी सोपा आहे. सर्व एडिटिंग व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आणि जो कोणी आपल्या चॅनलमध्ये पहिल्यांदा आला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून आपले व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन येतील. ओके. आणि सर्व एडिटिंगचे आपले मटेरियल आहे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, बिटमार्क सेक्युरिटी दिलेलं आहे. ओके. आणि आलड मशीन तुम्हाला एडिटिंग करण्यासाठी ओपन करून घ्यायचं आहे. आलड मशीनच्या मेनू विंडोवर गेल्यानंतर काय करायचं तुम्हाला, आलड मशीन बिटमार्क आणि सिकीपेट ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल मित्रांनो. ते तुम्ही अशा प्रकारे घ्यायचे आहेत. गेल्यानंतर तुम्हाला अशा ग्रुप दिसतील, प्लसवरती क्लिक करायचं आहे. आज आपण मटेरियलचा फोल्डर तयार केला नाही तर मी आलड मशीनमध्ये जे सॉन्ग असणार आहे, जिथून तुम्हाला सॉन्ग दिला असणार आहे ते सॉन्ग तुम्ही घ्यायचे आहेत. आणि व्हिडिओ कसा वाटला आहे सर्वांनी कमेंट करायचे. ऑडिओ करून घ्यायचे. ऑडिओ केल्यानंतर व्हिडिओला जस्ट डिलीट करायचा आहे. व्हिडिओ जस्ट डिलीट केल्यानंतर इथे बघू शकता मी इथं खाली घेतलेलं आहे. खाली घेतल्यानंतर हा ग्रुप तुम्हाला लॉक दिला असेल, इथं कलर फिलवरती क्लिक करून इथं तुम्हाला नन करून घ्यायचे आहेत. नन केल्यानंतर सर्व तुम्ही नन करून घ्यायचे आणि सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. आता ह्या चॅनलवरती आपण रेग्युलर काम करणार आहोत. आता चक्कचं सिरीज देखील आपण चालू केलेलं आहे. आणि हा 3D व्हिडिओ मित्रांनो तयार करायला 2 तास गेलेला आहे. तर सर्वांनी कमेंट करायचं. आणि याचा पहिला पार्ट बघायचा असेल तर आपल्या मेन चॅनलवरती जावा, ट्रेंडिंग अजी क्रिएशन या चॅनलवरती जावा. तिथं आपण काम बंद केलेलं आहे थोडं चॅनलवरती. तिथले आपल्या इथे फॅमिली आहे, तिथं सपोर्ट करण्यात आपल्याला. ओके. तर इथं सर्व तुम्ही ग्रुप करून घ्यायचे. आता तुम्हाला 1-2 ग्रुप सांगणार आहे तसे तुम्ही एडिट करून घ्यायचे. पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं आपले इंस्टाग्राम आय डी आहे, जरूर जाऊन फॉलो करा. ओके. आता जे फॉलो केल्यानंतर काय करायचं, आता माझी इंस्टाग्रामवरती क्लिक करतो, जे माझ्याकडे फोटो आहेत तिथे फोटो सेट करतो. तर हा फोटो मी इथं सिलेक्ट केलेला आहे. तर इथं मी फोटो सिलेक्ट केलेला आहे. इथं आणि आपल्या जो इंस्टाग्राम लोगो आहे त्याच्या खाली पण इथं आपण खाली नाही वरती सेट करून घ्यायची. ओके. वरती सेट केल्यानंतर इथं आपण काय करायचं आहे, इथं तुम्हाला रिसाईजवरती क्लिक करून तुमचा फोटो जसा इथं रिसाईज करायचा आहे अशा बऱ्या बघू शकता. आपला लोगो दिसता कामा नाही असा कामाचं करून घ्यायचं आहे. इथं मी बघू शकता पहिला ॲड केलेला आहे. परत मी दुसरा देखील मी ॲड करतो. दुसरा ॲड केल्यानंतर बघू शकता अशावर दुसरा मी इथं सिंगल हा ॲड करतो. ओके. तर बघू शकता इथं मी सिंगल अशावर ॲड केलं आहे, फोटोवर अशावर ठेवलेलं आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला आता 2 ग्रुप सांगितलेले आहेत, ही सर्व करून घ्यायचे. ग्रुप छोटे होतील काय अडचण नाही, सगळे पहिला तुम्ही ॲड करून घ्या. आणि थोडं मग अशावर बॅग घ्यायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं इथं अशावर इथं डबल बीट दिलं तिथंवर हा इथं वाढवून घ्यायचं आहे. ओके. एवढं सिम्पली पण आहे भावानो. फक्त तुम्ही सपोर्ट करा भावानो. तुम्हाला मी सांगितलं आपल्याकडे 300-350 आपल्याकडे जुनी गाणी आहेत, ते आपण सर्व वाजवूया. फक्त तुम्ही सपोर्ट करा भावानो. इथं बघू शकता इथं काय करायचं आहे, इथं जो आपला फोटो हां इथं आहे, इथं मी हाच ठेवतो. आता इथं हा ठेवलेला आहे. शेवटपर्यंत अशावर बीटनुसार फोटो ॲड करून घ्यायचे. मी देखील करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. तर बघू शकता मी शेवटपर्यंत फोटो ॲड करून घेतलेला आहे. शेवटला फोटो बघू शकता अशावर आपण ॲड केलेला आहे. शेवटच्या फोटोचं तुम्हाला लागले जातात सांगून घेतो. शेवटच्या फोटोला ॲनिमेशन कशावर लावायचं आहे, शेवटच्या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला एडिट टॉक्सवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला एक की द्यायचे आणि एक्सचा इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं थोडं इथं वाढवायचं आहे. ओके. बरोबर 900 बरोबर किंवा 1000 करून घ्या. 1050च्या आसपास करून घ्या. पुन्हा तुम्हाला थोडं पुढे यायचं 6 सेकंदावरती खाली घ्यायचे. पूर्ण खाली घ्यायचं नाही, एवढंच ठेवायचं आहे. ओके. एवढंच ठेवायचं आहे आणि सोडायचं आपल्या पैसे अशा इमेज येईल. ओके. आणि तुम्हाला 1 नंबरवरती यायचं आहे. 1 नंबर आता सॉन्ग मी डिलीट केलं आहे काही कारणामुळे. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं मी हा फोटो तुम्हाला इथं 2 बीटमध्ये ठेवायचा आहे. ओके. 2 बीटमध्ये ठेवल्यानंतर फोटो तुम्ही इथं सेट करून घ्यायचे. आणि आता व्हिडिओ तर 2दा आपण एक्सपोर्ट व्हिडिओ करणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. इथं मी अशावर क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशावर तुम्ही ही सर्व लावून घेतलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, बॅग घ्यायचं आहे. सिक्युरिटी पॅक आपला कुठं आहे तो उडकून घ्यायचा आहे. तर सिक्युरिटी पॅक आहे तो आपण उडकून घेतलेला आहे. तर त्यातला काय करायचं आहे, तर 2 नंबरचा जो पेज असणार आहे तो आपण अशावर कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर पहिला जो आपला फोटो आहे त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे.
आणि मध्ये स्क्रीन रेकॉर्ड का बंद काढवली, कारण माझं स्क्रीन रेकॉर्ड ऑटोमॅटिक बंद पडतं आहे. तर आता आपण काय करायचं, ईपेडच्या प्रोजेक्टवरती क्लिक करायचा. 2 नंबरचा ईपेड आहे तो 3 नंबरचा ईपेड कॉपी करायचा आहे. क्लिक केल्यानंतर कॉपी केल्यानंतर इथे तुम्हाला अशाप्रकारे इंटरफेस दिसून जाईल. इंटरफेस दिसल्यानंतर आपण काय करायचं, इथं आहे 2 नंबरच्या फोटोला ईपेड पेस्ट करून घ्यायचं आहे 3 नंबरचा. ओके, पेस्ट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं आहे. पुन्हा तुम्हाला इथं आल्यानंतर पुन्हा तुम्हाला 1 नंबरचा ईपेड कॉपी करायचा आहे. केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघू शकता, तर इथं आल्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला, इथं शेवटला यायचं आहे. इथं काय नाही, इथं काय करायचं आहे 29.9 इथे काही ईपेडवरती क्लिक ॲड ईपेडवरती क्लिक करायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट, आणि इथं कुठेही मटेरियलचं पासवर्ड तुम्हाला सांगितलं जाईल. ओके, तर इथं फेड इन फेड आउट मी इथं सर्च करून घेतलं. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. इथून आता मी जो आता आपण 1 नंबरचा ईपेड कॉपी केलेला आहे, सर्व शेवटपर्यंत ईपेड पेस्ट करून घ्यायचे आहेत. शेवटपर्यंत कुठं वर तुम्हाला धावतो, तर इथं छोटा हा इमेज सोडायचा आहे. तर तिथून जेवढं आपले इमेज असतील ते इथं पेस्ट करून घ्यायचे आहेत. तुम्ही चला तर पेस्ट करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. पेस्ट केल्यानंतर इफेक्टच्या प्रोजेक्टवरती यायचं आहे. इफेक्ट अनेक राहिलेला होता, ते आता मी ते ॲड केलेलं आहे. ॲड केल्यानंतर शेवटचा इफेक्ट काय करायचं आहे, इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं, जो तुम्हाला छोटा इमेज सांगितलेला आहे, त्या छोटा इमेजला इथं इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. केल्यानंतर आता काय करायचं, तुम्हाला इथं ते यायचं आहे. तुम्हाला बरोबर इथं बघू शकता, इथं तुम्हाला यायचं आहे 30.11 डाउनलोडच्या फोल्डरमध्ये मित्रांनो तुम्हाला एक हा व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला काय करायचं आहे, थोडं स्पीड वाढवायचं आहे. इथं अशाप्रकारे स्पीड वाढवायचं आहे. ओके, आणि काय करायचं आहे, याला काय करायचं आहे, अशाप्रकारे मूववरती क्लिक करून इथं रोटेशनवरती क्लिक करून इथं बरोबर तुम्हाला -90 करून घ्यायचा. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. इथं पिल कॉम्पोजिशनवरती क्लिक करून बिल्डिंग आपासाठी मी लाईटरून स्किन द्यायचं आहे. आणि हाय पेड कॉपी करून प्रत्येक बीटमध्ये तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं थोडं आणखीन ते घ्या आणि कॉपी करा. मग ओके, तर लेअर अशाप्रकारे कॉपी करा. कॉपी केल्यानंतर आता इथं आपण काय करायचं आहे, पुढच्या बीटपासून पेस्ट करायचं आहे. अशाप्रकारे पेस्ट करायचं आहे. तर कुठवर पेस्ट करायचं आहे, इथं शेवटला तुम्हाला 2 इमेज आहेत, इथं पेस्ट करायचं नाही अजिबात. ओके, तर तुम्ही सर्व करून घ्या, मी देखील करून घेतल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, आता तुम्हाला इथं थोडे कॅमेराचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा आहे. ते मी ॲड करून घेतो. इथं काय करायचं, अशावर कॉपी करायचा आहे. इथं कॉपी केल्यानंतर आणि इथून व्हिडिओ स्किप करू नका. आणि एकदा आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा. इथं मी पेस्ट करून घेतो. इथं काय करायचं, इथं 3D कॅमेरा येतो तो ऑन करून घ्यायचा. इथं देखील ऑन करायचं, हाईट दिलेलं आहे ऑन करायचं. आणि इथं तुम्हाला काय करायचं, ऑफ असेल अशाप्रकारे ऑन करायचे. ऑन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथंवर लागून जाईल बरोबर. आणि तुम्हाला ते सेव्ह करून घ्यायचं हा गॅलरीमध्ये. आणि थांबा व्हिडिओ एक्सपोर्ट आता इथं मी झाला आहे म्हणून समजतो. ओके, केलेलं आहे. आता आपण काय करायचं, केलं आहे म्हणून समजलं. तर आता मी इथं हा डिलीट करणार आहे. इथं 1 नंबरचा आहे, तो बघू शकता. एवढ्या मेहनतीनं आपण हे बनवलेला आहे. तो आता आपण डिलीट करणार आहे. काही डिलीट करणार आहे, ग्रुप डिलीट करणार आहे. ग्रुप डिलीट केल्यानंतर 1 नंबरवरती प्लसवरती क्लिक करून ऑडिओच्या फोल्डरवरती मटेरियलच्या फोल्डरवरती क्लिक करून जो आता आपण इथं आता फोटो 2 राहिलेले आहेत, तर आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. ओके, तर अशाप्रकारे बघू शकता. इथं डबल बीट तुम्हाला दिले असेल तिथंवर पेस्ट करायचं आहे. इथं बघू शकता तुम्हाला ब्लॅक दिसते सर्व. ओके, त्यामुळे मी तुम्हाला या 3D व्हिडिओ आहे अशाप्रकारे चालत नाही ह्याला. आणि आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे 9000 टाकून घ्यायचा आहे. आणि इथं बघू शकता याचं सॉन्ग आहे, इथं आपण म्यूट करून घ्यायचं आहे. आणि इथं आपलं कॅमेरा इथं बंद करून ठेवायचा आहे. तर इथं मी कॅमेरा पेस्ट करतो आणि इथं बंद करतो. ओके, अशाप्रकारे बंद केल्यानंतर इथं ठेवलेलं आहे आपण. इथं आपण ह्याला 3 डॉटवरती क्लिक कॉम्पोजिशनवरती क्लिक करायचं आहे. इथून आपल्याला रेग्युलर अशाप्रकारे आता बीट दिसायला लागतील. आता या बीटला काय करायचं तुम्हाला, बरोबर तुम्हाला इथे यायचं 30.11. त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक डाउनलोडच्या फोल्डरवरती PNG तुम्हाला भेटून जाईल. ते PNG तुम्ही शेवटपर्यंत वाढवायचं आहे. थोडं त्याच्यापाशी रोटेट करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला PNGला सेट करून घ्यायचे. थोडं छोटं करून घेतल्यानंतर इथं बघू शकता. आणि इथं काय करायचं तुम्हाला, इथे 1 नंबरवरती यायचं. सर्वात 1 नंबरवरती प्लसवरती क्लिक करून मटेरियलच्या फोल्डरवरती क्लिक करून हा व्हिडिओ दिला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, इथं पहिल्या इथून बीट पैसे ठेवायचा आहे. बरोबर तुम्हाला 3.18 तिथं ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता, इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं पुढचे बीट आहे ते इथं कट मारून टाकायचा आहे. हा बिल्डिंग आपासून लाईटरून स्किन द्यायचे. सॉन्ग असेल नसेल म्यूट करून टाका.
आणि इथं आता बघू शकता इथं आपलं एडिटिंग कंप्लीट झालं आहे. सेव्ह करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. रोज 10 पिक्सेल ठेवायचे आणि काही जर प्रॉब्लेम आला तर इंस्टाग्रामला विचारू शकते मेसेज करून. तो पण बाकीच्या चॅनलवरती बघत राहतो. पण जय हिंद जय महाराष्ट्र.